अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर यशस्वी संपन्न. मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांच्या पुढाकाराने चांदोली तालुका खेड येथील शालिमार पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले. आणि या शिबिरात महसूल विभागासह शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या महसूल जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, फेरफार, सातबारा, वारस नोंद, निवास, पुरवठा, शिक्षण, वन, कृषी तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन केले. अनेक अर्जांवर तातडीनं कार्यवाही करण्यात आली तर उर्वरित प्रकरणी संबंधित विभागांकडे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी पाठवण्यात आली. आणि यावेळी आमदार माननीय बाबाजी काळे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाच्या विविध योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांच्या प्रश्नांची एकाच ठिकाणी जलद निराकरण व्हावे या उद्देशाने अशा समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या शिबिराला उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, तहसीलदार प्रशांत बेडसे, उपसभापती मंगेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य विजूभाऊ शिंदे, तनुजाताई घनवट, विनयाताई मुंगसे, गणेशनाना आरगडे, दीप्तीताई भोगाडे, गणेश बोत्रे, समीर तुपे, पंचायत समिती सदस्य माऊली ढेरंगे, दिलीप डुबे, गौरी मुर्रे, रुपाली कांबळे, सारिका गोगावले, प्रसाद घेनंद, कविता राक्षे, शंकर कावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, उपसभापती रणजित गाडे, संदीप सोमवंशी, पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शेतपाणंदे रस्ते सहअध्यक्ष शांताराम भोसले, नायब तहसीलदार मनीषा खैरे, रवींद्र मोरे, राम बिजे निवासी नायब तहसीलदार, चेतन मोरे, वन विभागाचे कंक साहेब, पुरवठा अधिकारी महादेव कुंभार, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, खासदार अमोल कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक तेजस झुडके, तृप्तीताई मांडेकर, प्रियाताई पवार, संतोष गोरडे, काळूराम थोरवे, सयाजीराव मोहिते तसेच महसूल आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे आणि तुषार वाटेकर यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांचे आमदार माननीय बाबाजी रामचंद्र काळे यांनी मनपूर्वक आभार मानले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज आपल्या खेड तालुक्यामध्ये तालुका स्तरावरचं 9वं शिबिर या ठिकाणी पार पडत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, खुर्ची काय इकडं, स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला की तालुक्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक मंडल विभागामध्ये यापूर्वी महाराजस्व अभियान झाले होते, परंतु ज्यांची उर्वरित कामं बाकी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तालुका स्तरावरचं मोठं शिबिर या ठिकाणी घ्यावं म्हणून आज शालिमार पॅलेस या सभागृहामध्ये हे भव्य दिव्य असं महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलं जात आहे. प्रथमतः या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जयंती जरी होऊन गेली असली तरी खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं, खेड तालुक्यातील सर्व प्रशासनाच्या वतीनं
दादांना अभिवादन करतो आणि आपले कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस होऊन गेलेला आहे. त्यांनासुद्धा आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आणि संपूर्ण खेड तालुक्याच्या प्रशासनाच्या वतीनं मनापासून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज आपण सर्व मंडळी, विशेष करून सर्व जाती धर्माची लोक, महिला भगिनी, युवा वर्ग, ज्येष्ठ मंडळी एका चांगल्या आशेनं या ठिकाणी आलेला आहात की शासन दरबारी आपली प्रलंबित कामं प्रशासनाच्या माध्यमातून चालूच आहेत, परंतु रखडलेली कामं या ठिकाणी या शिबिरामध्ये आपली पार पडतील या आशेनं आपण सर्वजण आलेला आहात. त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या तालुकास्तरीय कार्यक्रम पंचायत समितीच्या सभापती विद्याताई सयाजीराव मोहिते असतील, उपसभापती मंगेशराव सावंत असतील, त्याचबरोबर महसूल विभागाचे मुख्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी आदरणीय अनिल दौंडे साहेब असतील, तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब असतील, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्य, त्यामध्ये गणेश नाना आरगडे असतील, तनुजाताई गणवट असतील, विनयाताई मुंगसे असतील, दीप्तीताई बोगाडे असतील, पंचायत समितीच्या सर्व सदस्या रुपालीताई कांबळे असतील, कविताताई राक्षे असतील, प्रसाद भाऊ घेनंद असतील, दिलीपराव डुबे असतील, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीच्या सदस्या सारिकाताई गोगावले असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील असतील आणि विशेष करून त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे ते जिल्हा परिषदचे गटनेते, जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती विजूभाऊ शिंदे, गटनेते आदरणीय माऊलीशेठ ढेरंगे, त्याचबरोबर तृप्तीताई मांडेकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, पाठीमागे उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, उपस्थित असणारे खेड तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, आज खऱ्या अर्थानं शासनानं बळीराजा पानंद रस्ते योजना सुरू केली आणि त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचे आमदार हे त्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम करायला त्यांना सूचना दिल्या. सचिव म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेमलं आणि शासनानं नव्यानं एक सहअध्यक्ष म्हणून त्या समितीवर नव्यानं आदरणीय शांताराम भोसले यांना समितीचं सहअध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. त्यांचंसुद्धा टाळ्या वाजवून सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं. यांना आपली घरं पडावीत, आपलं नुकसान व्हावं अशी कुणाचीच मानसिकता नाही आहे, कारण ही सर्व मंडळीसुद्धा शेतकरी आणि ग्रामीण भागातून आलेली आहेत. त्यामुळं कोर्टाचे आदेश, शासनाचे आदेश या गोष्टीचं पालन करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह भविष्य काळात अधिकारी आणि लोकांमध्ये होऊ शकतो आणि तो जर टाळायचा असेल तर आपण या ठिकाणी यापुढचे जे अहवाल आहेत ते अत्यंत मनापासून अभ्यासपूर्वक लोकांना कसा न्याय देता येईल आणि त्या माध्यमातून प्रशासन त्यातून कसं सेफ राहील अशा पद्धतीनं निर्णय घेऊन त्या ठिकाणी पुढील त्या ठिकाणी प्रस्ताव देण्यात यावेत.